हाय फ्रेंड्स, महा एक्झाम या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण 2014मधील राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर क्रमांक 1 हा प्रश्नसंच सोडवणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि प्लीज कमेंट करा. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनने लिहिली? पर्याय आहेत प्रियदर्शिका, रत्नावली, नागानंद. 4 पर्याय दिलेले आहेत. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 तीनही. पुढचा प्रश्न, काँग्रेस स्थापनेसंदर्भातील सुरक्षा झडप सिद्धांताला दंतकथा संबोधून कोणी नाकारले आहे? पर्याय आहेत A.O. ह्यूम, A.S. देसाई, ताराचंद, बिपिनचंद. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 बिपिनचंद्र. पुढचा प्रश्न, त्याला निझाम उल मुल्क हा किताब देण्यात आला होता. त्याला दख्खनचा गव्हर्नर म्हणूनही नेमण्यात आले होते. त्याने आसफ जाही राजघराणे स्थापन केले. त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना हैदराबादचे निजाम म्हणून ओळखले जाते. त्याला ओळखा. 4 पर्याय आहेत चीन कुलीन खान, मुर्शिद कुली खान, सादत खान आणि हुसेन अली खान. आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 चीन कुलीच खान. पुढचा प्रश्न, मराठा साम्राज्यात मूळतः काही उणिवा होत्या ज्यामुळे त्यांचा अधपात झाला. पुढीलपैकी कोणती त्यातील एक नव्हती? 4 पर्याय आहेत मराठ्यांच्या राजकीय पद्धतीमुळे बऱ्याच लोकांनी सहानुभूती त्यांनी घालवली व ते लोक मराठ्यांपासून दूर गेले. पुढचा आहे इतर राज्यांवर मराठ्यांनी टाकलेल्या दहाडीमुळे नवीन शत्रू निर्माण झाले. पुढे आहे त्यांनी लावलेल्या करांमुळे सर्वसाधारण माणसाचा जाच वाढला, विशेषतः शेतकऱ्यांचा व व्यापाऱ्यांचा. आणि पुढे आहे वरीलपैकी एकही नाही. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. त्याने लिच्छवी राज्याला मगधमध्ये विलीन केले. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 A, C आणि D हे विधाने बरोबर असतील. पुढचा प्रश्न, आहे प्रश्न क्रमांक 6. पुढे दिलेले ब्रिटिश व्यापारी केंद्राची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. पर्याय दिलेले आहेत. एक आहे कलकत्ता, सुरत, मद्रास, बॉम्बे. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 काय आहे ते बघूया. प्रथम येतो सुरत, त्याच्यानंतर मद्रास, बॉम्बे आणि सर्वात शेवटी आहे कोलकाता. 1, 2, 3, 4 हा त्याचा क्रम असेल. चला पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? 4 पर्याय आहेत दामोदर चाफेकर, विनायक दामोदर सावरकर, अरविंद घोष, भगतसिंग. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 भगतसिंग. पुढचा प्रश्न आहे, फैजपूर येथे काँग्रेस अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? एक आहे ते काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते. त्या अधिवेशनाला सुमारे 40,000 शेतकरी उपस्थित होते. पुढचा आहे त्या अधिवेशनाच्या आयोजनात धनाजी नाना चौधरी आणि साने गुरुजी यांनी महत्त्वाची भूमिका पार पडली. शंकरराव देव हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 शंकरराव देव हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.
पुढचा प्रश्न, आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी 20व्या शतकातील काँग्रेस पुढचा प्रश्न, आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी 20व्या शतकातील स्वतंत्र चळवळीसाठी भक्कम पाया घातला. पर्याय आहेत अर्जविनंत्यांच्या राजकारणाद्वारे, घटनात्मक साधनांद्वारे, आंदोलनात्मक मार्गांद्वारे, वसाहतवादाच्या आर्थिक समीक्षेद्वारे. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, खाली ए आणि बी विधाने वाचून पर्यायी उत्तरातील योग्य पर्याय निवडायचा आहे. ए आहे भारतीय समाज व्यवस्था 7 जातींमध्ये विभागल्याचा उल्लेख मॅगस्थॅनिस करतो. पुढे आहे मॅगस्थॅनिसचा जात व व्यवसाय यात गोंधळ उडालेला दिसतो. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. ए आणि बी दोन्ही विधाने सत्य आहेत असून बी हे एचे योग्य कारण मीमांसा देते, म्हणून पर्याय क्रमांक 1 म्हणजे 1. पुढचा प्रश्न, जोड्या लावा. गट ए बघूया. आदिलशाही, निजामशाही, इमादशाही, कुतुबशाही, बरीदशाही. बी आहे बिदर, गोलकोंडा, विजापूर, अहमदनगर, बेरार. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. काय आहे ते बघूया. ए आहे विजापूर, बी आहे अहमदनगर, सी आहे बेरार, डी आहे गोलकोंडा आणि ई आहे बिदर. पुढचा प्रश्न, आहे औरंगजेब नंतरच्या काळातील सर्वोत्कृष्ट राजपूत राजा होता अंबरचा सवाई राजा जयसिंग. त्याने जयपूर हे सुंदर शहर निर्माण केले. त्याने 5 ठिकाणी जंतर मंतर बांधले. पुढीलपैकी किती ठिकाणी त्याने जंतर मंतर बांधले नाही असे सांगितले. पर्याय आहेत बनारस, उज्जैन, मथुरा, उदयपूर, इलाहाबाद. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 2 ठिकाणी त्यांनी जंतर मंतर बांधलेले नाही. पुढचा प्रश्न, उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध खालीलपैकी कोणी केला? बलबन, अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक, फिरोजशाह तुगलक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अल्लाउद्दीन खिलजी. पुढचा प्रश्न, जुलै 1947 पर्यंत काही संस्थानांचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता. त्यात पुढील संस्थाने होती: बडोदा, त्रावणकोर, बिकानेर, भोपाळ. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बी आणि डी ही संस्थाने होती. पुढचा प्रश्न, कार्यकाळानुसार क्रमाने बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहान व औरंगजेब हे ग्रेट मुघल्स म्हणून गणले जातात. औरंगजेबच्या मृत्यूनंतर आलेल्या मुघल सम्राटांना लेटर मुघल्स, नंतरचे मुघल्स म्हणून संबोधले जाते. पुढील लेटर मुघल्सचा त्यांच्या कालावधीप्रमाणे क्रम लावा. एक आहे अहमद शहा, बहादूर शहा, जहांदर शहा, मोहम्मद शहा. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. काय आहे बघूया. पहिला आहे बहादूर शहा, दुसरा आहे जहांदर शहा, तिसरा आहे मोहम्मद शहा आणि चौथा आहे अहमद शहा. चा प्रश्न,
गंगेच्या मैदानी प्रदेशातील भारतीय डॅश टक्केवारी लोक सामावून घेतले आहे? 13, 23, 33, 43. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 23. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी 2 विधानांचा विचार करा. एक आहे दोन्ही अर्धगोलात 10° ते 20° अक्षांशात वाळवंट आहे. बी आहे 10° ते 20° अक्षांशात पावसापेक्षा बाष्पाचे प्रमाण अधिक आहे. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, केवळ बी खरे आहे. हे विधान खरे आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पहिला आहे चौथ मराठ्यांनी त्यांच्या राज्याच्या बाहेरील क्षेत्रातून मिळवलेला कर मुघल साम्राज्याला दिल्या जाणाऱ्या महसुलाच्या 1/4. दुसरा आहे सरदेशमुखी, मराठ्यांनी जमीन महसुलाच्या 1 लावलेला कर. तिसरा आहे मिसल, राजपुतातील राजकीय घटक प्रत्येक केवळ आपल्या पुढाऱ्याला मानणारे. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. 3 काय आहे तर फक्त सी हे विधान चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. गट अ आहे. पुढचा प्रश्न जोड्या लावा. स्तंभ 1 आहे हवाईचा प्रकार, स्ट्रॉबेलियन प्रकार, व्हॅल्कोनियन प्रकार, पेलियन प्रकार. बी स्तंभ आहे मोठ्या वेगाने उफाळतो, अतिप्रक्षोभक, शांतपणे उफाळतो, सतत उफाळतो. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. काय आहे बघूया. एचा आहे 3 शांततेपणे उफाळतो, बी आहे चौथा, सी आहे 1 आणि डी आहे 2. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न, आहे जोड्या लावा. स्तंभ 1 टोनकिनचे आखात, पर्शियाचे आखात, अकाबाचे आखात, ओबचे आखात. स्तंभ बी आहे आर्टिक महासागर, चिनी समुद्र, हिंदी महासागर, तांबडा समुद्र. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काय आहे ते बघूया. एचा आहे चिनी समुद्र, बीचा आहे हिंदी महासागर, सीचा आहे तांबडा समुद्र आणि डीचा आहे आर्टिक महासागर. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या लावा. एका साईडला आहे जमात आणि दुसरी बाजू आहे राज्य. तर ए बघूया. अंगामी, कोटा, मुंडा, चुतिया. बी आहे झारखंड, आसाम, निलगिरी पर्वत म्हणजे तामिळनाडूमध्ये येते ते, आणि नागालँड. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक ए. काय आहे तर एचा आहे नागालँड, बीचा आहे निलगिरी पर्वत, सीचा आहे झारखंड आणि डीचा आहे आसाम. पुढचा प्रश्न, तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो? लक्ष्मी, सरस्वती, पार्वती, दुर्गा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पार्वती. पुढचा प्रश्न आहे चहा हा चहाच्या झाडांच्या कोवळ्या पानांपासून बनवला जातो. चायनीज जगातील प्रथम चहा पिणारे म्हणून ओळखले जातात. इंग्रजांनी 1829 मध्ये ईशान्य भारतात आसाम चहा प्रथम शोधला. जगातील लोकप्रिय चहा प्रकार आहे कोणता ते बघायचा आहे.
कोणता आहे तो बघायचा आहे. ए आहे मोठ्या पानांचा चायनीज चहा, लहान पानांचा आसाम चहा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ए बी दोनही बरोबर नाहीत. हे त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. ए आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने. एका विशिष्ट जातीची विखुरलेली झाडे उदाहरणार्थ शिसव. बी आहे उष्णकटिबंधीय कदार्पणी वने. झाडांच्या प्रजाती कमी परंतु एकमेकांच्या जवळ उदाहरणार्थ साग. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. दोनही विधानेही बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. चेन्नई जवळ एन्नोर हे बंदर नव्याने विकसित झाले आहे. हे देशातील डॅश वे बंदर मोठे बंदर म्हणून असून पूर्व किनाऱ्यावरील डॅश वे मोठे बंदर आहे. पर्याय आहेत 6 व 12, 8 व 20, 12 व 6, 4 व 9. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 12 व 6. पुढचा प्रश्न. सन 2009 मधील वन सर्वेक्षणानुसार जास्त ते कमी वनक्षेत्र अशी राज्यांची मांडणी करा. राज्य आहेत अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. काय आहे ते बघूया. सी हे प्रथम येते, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश, पहिला आहे मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, शेवटला आहे महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर. म्हणून 4 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व व पश्चिम घाटास जोडते. बिलिगिरी, निलगिरी, निमगिरी, नल्लामाला. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, निलगिरी. निलगिरी टेकडी ही पूर्व व पश्चिम घाटास जोडते. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. स्थलांतरित शेती आणि गट आहे राज्य. झम, पोडू, ओनम, दहिया. छत्तीसगड, केरळ, आसाम, आंध्र प्रदेश. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. काय आहे बघूया. ए चा आहे आसाम, बी चा आहे आंध्र प्रदेश, सी चा आहे केरळ आणि डी चा आहे छत्तीसगड. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. जोड्या लावा. नदी, धबधबा. शरावती, कावेरी, घटप्रभा, चंबळ. गोकाक, चुलिया, शिवसमुद्रम, गिरसप्पा. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. शरावती आहे, गिरसप्पा, बी चा आहे शिवसमुद्रम, सी चा आहे गोकाक, डी चा आहे चुलिया. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते घटक दैनिक व ऋतू परत्वे सौर ऊर्जेची तीव्रता व प्रमाण ठरवितात. पृथ्वीच्या आसाचा कल्लेलपणा, दिवस व रात्र प्रमाण, ढगांचे प्रमाण, सूर्यकिरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेले कोन. याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयनामुळे डॅश हा आजार होतो. इटाई, मिथेनोग्लोबिनिया, मिटामाटा, पोलिओ. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मिनामाटा. पुढचा प्रश्न.
अन्नसाखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थाच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस डॅश म्हणतात. पर्याय आहेत जैव निम्नीकरण, जैव आवर्धन, जैव संचयन, जैव उपचारीकरण. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जैव आवर्धन. पुढचा प्रश्न, कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन हायड्रॉक्साईड, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, परपोषी जीवांमध्ये मुख्यतः सूक्ष्मजीव व बुरशी मृत पेशी द्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्याचे सोप्या घटकात रूपांतर करतात, जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात. त्या परपोषी जीवांना डॅश म्हणतात. पर्याय आहेत स्वयंपोषी, विघटक, भक्षक, मिश्रहारी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विघटक असे म्हणतात. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान डॅश हे होय. पर्याय आहेत जिम कार्बेट, संजय गांधी, गीर, कान्हा. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 जिम कार्बेट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वर्ष हे भारतातील पर्यावरण संबंधी वैधानिक कारवाईसाठी एक महत्त्वाचे खूण म्हणून मानले जाते? जेव्हा राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समन्वय समितीची स्थापना झाली. पर्याय आहेत 1983, 1973, 1971, 1972, 1974. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 1972. पुढचा प्रश्न, वृक्कसामू नियंत्रित कशाच्या मदतीने करतात? पर्याय आहे गळणमध्ये H+ मिळून, रक्तामध्ये H+ मिळून, सी आहे Ca+ आणि Na+ रक्तामध्ये मिसळून, आणि डी आहे C+ रक्तामधून काढून. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न, बांगलादेशामधील चक्रीवादळ जगातील सर्वात भीषण नैसर्गिक दुर्घटनांपैकी एक आहे. सुमारे 3 लाख लोकांनी आपले प्राण गमावले असे म्हणतात. बांगलादेशामध्ये म्हणजेच त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात ही दुर्घटना कधी घडली असे विचारले. पर्याय आहेत 1970, 1960, 1950, 1940. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1970. पुढचा प्रश्न, सिलिकॉन व्हॅली, कॅलिफोर्निया, USA हे आजच्या जगातील सर्वात मोठ्या सायन्स उद्यानापैकी एक आहे, कारण तेथे शेकडो हायटेक माहिती तंत्रज्ञान उद्योग वसलेले आहेत. सिलिकॉन व्हॅली बाबत पुढीलपैकी 2 विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखायचे. विधान आहे, कधी काळी सिलिकॉन व्हॅलीला व्हॅली ऑफ हार्ट्स डिलाइट म्हटले जायचे. पुढचे विधान आहे, असे म्हटले जायचे कारण तेथे शेकडो हजारो फुलांच्या प्रजाती फुलायच्या. याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 केवळ ए. हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या मानवी विकास अहवालाने 109 देशांच्या बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचा अंदाज सादर केला. त्या अहवालानुसार या देशातील किती प्रमाणात लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्य अनुभवित आहेत? पर्याय आहेत 1/2, 1/3, 1/4, 1/5. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1/3. पुढचा प्रश्न,
अमात्य सेन आणि गाऊलेट डी यांनी वर्णन केलेले विकासाची महत्वाची मूल्ये कोणती? खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. एक आहे उपजीविका, स्वतःबद्दल आदर, स्वातंत्र्य, क्षमता, अधिकार किंवा हक्क. पुढचा आहे आरोग्य, भरण पोषण, शिक्षण, क्षमता, अधिकार, हक्क. अन्न, वस्त्र, निवारा, पिण्याचे पाणी, स्वच्छता. डी आहे राष्ट्रीय उत्पन्न वाढ, दरडोई उत्पन्न, मूलभूत गरज, स्वतंत्र आणि शिक्षण. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे जून 2012 मध्ये शाश्वत विकासासाठीचे रिओ+20 परिषद हिरवी अर्थव्यवस्था प्रारूपाची समर्थक होती. खालीलपैकी कोणत्या लेखकाच्या पुस्तकात हिरव्या अर्थव्यवस्थेची संज्ञा रचली गेली? पर्याय आहेत अमात्य सेन, डी फ्रीडमन, सॅम्युएलियन्स. पुढचा आहे डी पियर्स, ए मार्कंडेय, ई बार्बियर. तिसरा आहे आय कादिर, डब्ल्यू बेरी अँड हाटेकर. चौथा आहे डी ग्रीनबर्ग, जे टेलर, स्मिडथ. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे रेडिओ तरंगाचा वेग हा डॅश असतो. प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त, प्रकाशाच्या वेगा एवढाच, प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी, प्रकाशाच्या वेगाच्या 2 पट. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रकाशाच्या वेगा एवढाच. हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेप्रमाणे भारतातील किती शहरांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे? पर्याय आहेत 52, 53, 54, 55. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 53. पुढचा प्रश्न आहे भूसुधारणांमधून तिहेरी म्हणजे तीन पटी क्रांती घडून आली. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. सांस्कृतिक, राजकीय, तांत्रिक, राजकीय, सामाजिक, वाणिज्य, आर्थिक, राजकीय, संस्कृती आणि यापैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सांस्कृतिक, राजकीय, तांत्रिक. पुढचा प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011च्या दरम्यानची स्त्री साक्षरता दरातील वाढ खालीलपैकी किती होती? याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 53.7% ते 65.5%. पुढचा प्रश्न वनस्पतींमध्ये कोणते विकर जास्त प्रमाणात आढळते? पर्याय आहेत बीटा गॅलेक्टोसाइडेज, REUPV, कार्बोक्सिलेज. तिसरा आहे अँटेरोकायनेज. चौथा आहे हिटेरोकायनेज. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न ऑक्सिश्वसनाच्या शेवटी काय तयार होते? याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, CO+H2O. CO2+H2O. पुढचा प्रश्न 2000 सालच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट स्थिर लोकसंख्या साध्य करणे आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षात हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले? पर्याय आहेत 2015, 2025, 2035, 2045. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 2045. पुढचा प्रश्न आहे खालील पर्यायातून माल्थसचा लोकसंख्येचा सापळा ज्याच्याशी संबंधित आहे तो पर्याय निवडा. लोकसंख्या वाढ आणि सकारात्मक नियंत्रण, लोकसंख्या वाढ आणि प्रतिबंधात्मक नियंत्रण, लोकसंख्या वाढ आणि विकास, लोकसंख्या वाढ आणि जनन क्षमता. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, लोकसंख्या वाढ आणि विकास. पुढचा प्रश्न रेडिओ तरंग भट्टीचे फायदे काय आहेत? पर्याय आहेत
त्याच्यामध्ये ज्वाला नाही. पदार्थातील पौष्टिकता कमी प्रमाणात नष्ट होते. अन्नपदार्थाचे भौतिक बदल घडतो. निर्जंतुकीकरण होते. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. ए, बी आणि डी हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न. रमण परिणाम कशास म्हणतात? याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. फोटॉनच्या रेणूशी होणाऱ्या अप्रत्यस्थ संघातास. पुढचा प्रश्न आहे. जर एखादी जड वस्तू क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढली तर त्या वस्तूवर क्रिया करणारे बल खालीलप्रमाणे असते. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. काय आहे तर ए, बी, सी, डी हे चारही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. खालील ऑलोटॉप कुठले ते सांगा. पर्याय आहेत कार्बन हलाइड्स, डायमंड, फुलरिन्स, ग्राफाइट, कॉइल्ड. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. काय आहे 2 तर बी, सी आणि डी हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न. ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोप्स मध्ये आढळते? 2, 3, 4. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 3 मध्ये. पुढचा प्रश्न. खालीलपैकी योग्य वाक्याची निवड करा. वाक्य आहेत. ध्वनिलहरी वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जातो. ध्वनिलहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने जातात. ध्वनिलहरी अनुलंब लहरी आहेत. ध्वनिलहरी द्रव पदार्थापेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने जातात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काय आहे तर ए, सी आणि डी ही 3 विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. वनस्पतींना द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञांनी सुरू केली? बेसे, बेथम आणि हुकर, कार्लस लिनायस, थिओफ्रास्टस. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. कोणती प्राणी पेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करते? पर्याय आहेत अभिस्तर ऊती, मेद ऊती, योजी ऊती, स्नायू ऊती. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मेद ऊती. पुढचा प्रश्न. विषाणू म्हणजे व्हायरस डॅश असतात. एक पेशीय जीव, पेशी भित्तिरहित पेशी, बहुपेशीय जीव, अपेशीय जीव. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. अपेशीय जीव. पुढचा प्रश्न. खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा. म्हणजे कोणता? प्रगंडिका, उर्विका, बहिप्रकोष्ठा, असफलक. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उर्विका. पुढचा प्रश्न. फुलांमधील आवश्यक मंडळ कोणते? याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. उमंग आणि जायांग. पुढचा प्रश्न. युरियाचे वहन कोण करते? याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. जीवद्रव्य प्लस रक्त. पुढचा प्रश्न. खालीलपैकी सत्यता पडताळ. अन्न संरक्षण समिती प्रकाशन 398 द्वारे रासायनिक पदार्थांच्या अन्न प्रक्रियेतील वापरासंबंधी खालील मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. त्यातील सत्यता पडताळा. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1.
सर्व विधाने सत्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कुठले विधान सत्य आहे? त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, अ हे सत्य आहे आणि ब हे असत्य आहे. अ काय आहे, इंडिगो ब्लू हा नैसर्गिक रंग आहे. बी आहे, ॲलिझरीन हा कृत्रिम रंग आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न, सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते? त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, ग्लुकोज आणि फ्रक्टोज. पुढचा प्रश्न, सिमेंटची निर्मिती ही खालीलपैकी कुठल्या घटकापासून झालेली आहे? त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, CaO, CiO2, Al2O3. पुढचा प्रश्न, कोणते मिश्रण नाही असं विचारले? पर्याय आहेत पाणी, हवा, माती, खडू. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, पाणी. पाणी हे मिश्रण नाही. पुढचा प्रश्न, नायट्रोजन स्थिरीकरण म्हणजे मूलभूत गरजेचे घटक नमूद करा. पर्याय आहेत नायट्रोजन, फेडॉक्झिन, ATP. आणि चौथा आहे एरोबिक कंडिशन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, A, B आणि C. पुढचा प्रश्न, DNA मध्ये थायमिन हा नेहमी कुठल्या अमायनो ॲसिडशी जोडी बनवितो? उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, ॲडेनाईन. पुढचा प्रश्न, प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या RNA चे महत्त्वाचे कार्य आहे? त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, mRNA. पुढचा प्रश्न, घटनेच्या कलम 22 अंतर्गत काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानाबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते? याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 3 महिने. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारतात खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद आपणास ग्रामीण सामाजिक आर्थिक समवाटणी न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वात प्रभावी वाटते? पर्याय आहेत वन हक्क कायदा, शेतजमीन कुळ कायदा, कृषी कमाल जमीन धारणा कायदा. चौथा आहे कर्जमुक्ती कायदा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कृषी कमाल जमीन धारणा कायदा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे राजकीय पक्षांतरावर अंकुश आणण्याचा प्रयत्न झाला? 42वी, 52वी, 62वी, 70वी. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 52वी. पुढचा प्रश्न आहे, पुढील 2 विधानांपैकी कोणता योग्य आहे असं विचारले. तर बघूयात, जो सोडा सर्वसाधारणपणे स्वयंपाकघरात चविष्ट कुरकुरीत भजी तयार करायला वापरला जातो तो आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा सोडियम कार्बोनेट आहे. दुसरा आहे वॉशिंग सोडा, घरेलू कामकाजात स्वच्छता म्हणून वापरला जातो. तसेच काच, साबण, कागद उद्योगातही वापरतात. वॉशिंग सोडा हे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट आहे. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, A, B दोन्हीही नाही. A, B दोन्हीही नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्याची नेमणूक खालीलपैकी सदस्य असलेली समिती करते.
पर्याय आहेत लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपाध्यक्ष, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री. आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. A, B, C, D, E, F ही सर्व हेच उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. 6 ही ऑप्शन हे बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न 2 विधाने दिलेली आहेत ते बघूयात. आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड निर्माण होते ते पचनक्रियेस मदत करते. अपचनात पोटात अधिक ऍसिड निर्माण होते ज्याने पोट दुखायला लागते व माणूस अस्वस्थ होतो. विधान दुसरं आहे. मॅग्नेशियम हायड्रोक्साईड चा वापर अशा वेळी केला जातो जे एक ॲनाल्जेसिक आहे. बरोबर विधान ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. काय आहे पर्याय क्रमांक 1? फक्त ए हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. संसदेने 24वी घटना दुरुस्ती कायदा संमत केला. गोलकनाथ खटला, मिनर्व्हा मिल्स खटला, केशवानंद भारती खटला, शंकरी प्रसाद खटला. आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 गोलकनाथ खटला. पुढचा प्रश्न. ही नैसर्गिकरित्या आढळणारे ऍसिड्स म्हणजेच आम्ल त्यांच्या स्रोतासह दिलेले आहेत. चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे. आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 H ही चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न. खालील विधाने पहा. एक आहे लोकसभेमध्ये पारित न झालेले परंतु राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक लोकसभा विसर्जन झाल्यास व्यपगत होते. बी आहे सदने संस्थगित झाल्यास संसदेतील प्रलंबित विधेयके व्यपगत होतात. याचं बरोबर विधान ओळखायचं आहे. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ए नाही आणि बी सुद्धा नाही. पुढचा प्रश्न आहे. इंग्रजी सत्तेविरुद्ध महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील अहिंसक आंदोलनापैकी जनमानसाला गतिशील करणारी सगळ्यात प्रभावी चळवळ तुमच्या मते कोणती? 4 पर्याय दिलेले आहेत. चले जाव चळवळ, स्वदेशीचा वापर व परदेशी मालावर बहिष्कार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, उपोषण. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 सविनय कायदेभंग चळवळ. पुढचा प्रश्न. खालील नमूद केलेले राज्य निर्माण झाल्याचा किंवा पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा योग्य कालानुक्रम काय आहे? 4 पर्याय आहेत. नागालँड, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्र. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 जो आहे तो काय आहे ते बघूया. पहिला आहे आंध्र प्रदेश, दुसरा आहे महाराष्ट्र, तिसरा आहे नागालँड आणि चौथा आहे हरियाणा. हा सिक्वेन्स असेल. पुढचा प्रश्न बघूयात. नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते? 5 पर्याय दिलेले आहेत बघूयात. भूमी अधिग्रहित झाल्यामुळे, वारसा हक्काने, जन्म भारतात झाल्याने, राष्ट्रीयीकरणाद्वारे, नोंदणीद्वारे. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 काय आहे बघूया. ए, बी, सी आणि ई हे त्याचे योग्य पर्याय असतील. पुढचा प्रश्न बघूयात. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याचा लोकसंख्या वाढीचा दर उणे आहे म्हणजेच मायनस आहे? गोवा, त्रिपुरा, नागालँड, अरुणाचल प्रदेश. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 नागालँड. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात सर्वोच्च सन्मान म्हणजेच भारतरत्न पुरस्काराची सुरुवात
कोणत्या वर्षापासून झाली व आतापर्यंत तो किती लोकांना देण्यात आला? याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुरस्काराची सुरुवात 1954 मध्ये झाली आणि आतापर्यंत 41 लोकांना तो देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघूया. जयमाला शिलेदार यांच्या बाबतीतच्या खालील विधानांचा विचार करा. एक आहे, इंदूर येथे जन्म व संगीत अलंकार ही पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. बी आहे, पद्मभूषणने सन्मानित आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त. तर बरोबर विधान ओळखायचं आहे. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 म्हणजेच फक्त अ. पुढचा प्रश्न आहे 46वा. विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? मराठीतून, मराठी किंवा हिंदीतून, मराठी किंवा इंग्रजीतून, मराठी, हिंदी किंवा इंग्रजीतून. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 मराठी, हिंदी किंवा इंग्रजीतून. पुढचा प्रश्न. भारत सरकारने 26 जून 2013 रोजी कोणत्या औषधांवर बंदी आणली? पर्याय आहेत, एनॉल्जिन, पॅरासिटेमॉल, प्रोटोलॉल, विक्स. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहे? पहिला आहे, ऑक्सिजनयुक्त रक्त आणि बिन ऑक्सिजनयुक्त रक्त यांचे मिश्रण होऊ नये म्हणून पक्ष्यामध्ये व स्तन प्राण्यात 4 दलाचे हृदय आहेत. पुढचा आहे, ॲम्फिबियन्स व काही सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये काही प्रमाणात ऑक्सिजनयुक्त व बिन ऑक्सिजनयुक्त रक्त मिश्रण होण्यास हरकत नसते म्हणून त्याचे हृदय 3 दलांचे असते. पुढचा आहे, माशांमध्ये केवळ 2 दलाचे हृदय असते कारण रक्त गिल्समध्ये जाऊन ऑक्सिजनयुक्त होते व नंतर शरीराच्या इतर भागात जाते. याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. ABC हे तीनही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 फक्त ब. पुढचा प्रश्न आहे, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट बाबतच्या खालील विधानांचा विचार करा. एक आहे, तिची स्थापना ब्रिटिश इम्पेरियल फॉरेस्ट स्कूल म्हणून 1906 मध्ये करण्यात आली. बी आहे, 1947 मध्ये इम्पेरियल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून पुनर्स्थापना करण्यात आली. सी आहे, ती उत्तराखंडमध्ये देहरादून मध्ये येथे आहे. आणि चौथा आहे, 1991 मध्ये तिला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तर बरोबर विधान कोणते हे ओळखायचे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 सी आणि डी. पुढचा प्रश्न आहे, साहित्य अकादमी पुरस्कारा संदर्भात एका साईडला आहे व्यक्ती आणि दुसऱ्या साईडला आहे पुरस्कार वर्ष. त्याचं उत्तर बघूयात आपण. पहिलं 2 ते बघूयात. श्याम मनोहर 2008, वसंत डहाके 2009, अशोक केळकर 2011 2010, माणिक गोडघाटे 2011. पुढचा प्रश्न आहे, अतारांकित प्रश्नांचे उत्तर किती काळात देण्याची सर्वसाधारणपणे शासनास मुभा असते? 8 आठवडा, 15 महिन्यात, 3 महिन्यात. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 3 महिन्यात. पुढचा प्रश्न बघूयात. जोड्या लावा. एका साईडला आहे नियोजन ऊर्जा प्रकल्प आणि दुसऱ्या साईडला आहे मेगावॅट मध्ये क्षमता. तर याचं उत्तर बघूयात. तरी हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न, चारा घोटाळ्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणी
राजदचे म्हणजेच राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवले. पर्याय आहेत झारखंड उच्च न्यायालय, भारताचे सर्वोच्च न्यायालय, सीबीआयचे विशेष न्यायालय, पटना उच्च न्यायालय. आणि याचं उत्तर असेल सीबीआयचे विशेष न्यायालय. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूयात. मंगळाकडे जाण्यासाठी खालील 6 देशांनी अथवा एजन्सींनी हाती घेतलेल्या मोहिमांना काळ क्रमवारीने लावा. अमेरिका, रशिया, चीन, जपान, युरोपियन स्पेस एजन्सी आणि भारत. आणि याचा बरोबर सिक्वेन्स असेल पर्याय क्रमांक 2. रशिया, अमेरिका, जपान, युरोपियन स्पेस एजन्सी, चीन आणि भारत. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे अरविंद केजरीवाल व आम आदमी पार्टीबाबत पुढील 2 विधाने पहा. पहिले आहे ते IIT कानपूरचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या पार्टीने दिल्लीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 70 पैकी 29 ठिकाणी विजय प्राप्त केला. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. A, B दोन्ही विधाने चुकीची आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. भारताच्या अणु ऊर्जा आयोगाच्या अध्यक्षांची कालानुक्रमे मांडणी करा. होमी भाभा, राजा रामण्णा, HN सेठना, विक्रम साराभाई. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. होमी भाभा. D आहे विक्रम साराभाई. त्याच्यानंतर 1 हे 2 तिसरे HN सेठना आणि शेवटला आहे राजा रामण्णा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती न्यूज एजन्सी म्हणजे वृत्त संस्था जगातील सर्वात जुनी आहे. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. एजन्सी फ्रान्स प्रेस फ्रान्स म्हणजेच त्याला आपण AFP असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे मारिजुआना या मादक पदार्थाच्या उत्पादन व व्यापाराला कायदेशीर मान्यता देणारे राष्ट्र कोणते? तर उरुग्वे. पुढचा प्रश्न बघूया. अष्टपैलू नट फारुख शेख इतक्यात त्यांच्या वयाच्या 65व्या वर्षी निवर्तले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे मरण झाले. त्याने शतरंज के खिलाडी, नूरी, उमराव जान, चष्मे बदूर, कथा बाजार चित्रपटात चांगले काम केले. त्याच्याबद्दल पुढील 2 विधाने विचारात घेतो. पहिला आहे जी मंत्री जी मध्ये त्याने खात्याच्या सचिवाची भूमिका उत्कृष्ट वठवली. B आहे त्याला हृदयविकाराचा झटका दुबई येथे आला. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 केवळ B हे त्याचं उत्तर असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय हिंद.